नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवार आणि विद्यमान आमदार कामाला लागलेले आहेत. त्यांनी जोरदार जनसंपर्क मोहीम हाती घेतलेली आहे. निवडणुकीला जेमतेम 2 महिनेसुद्धा शिल्लक नाही आहेत आणि अशा काळामध्ये ब्राह्मण समाजाने 288 पैकी 30 जागा आम्हाला लढायला मिळायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी केलेली आहे. खरं तर ब्राह्मण समाज अशा भानगडीमध्ये फार पडत नाही. जिथे संधी मिळेल तिथे झेंडे काढतो आणि जिथे संधी नाही तिथे संधी निर्माण करतो. राजकारणाचा प्रांतसुद्धा याला अपवाद नाही आहे. राजकारणामध्ये लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार प्रतिनिधित्व मागणं हे काही गैर नाही आहे. परंतु 2 गोष्टी ब्राह्मण समाजाने लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये मागून काहीच मिळत नाही आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी ही मागणी करण्यात आलेली आहे ते टायमिंग चुकलेलं आहे. देशभरातल्या ब्राह्मणांना संघटित व्हावं असं वाटतंय, राजकीय ताकद म्हणून आपली दखल घेतली जावी असं वाटतंय आणि त्याची काही ठोस कारणं आहेत. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची अनेक घरं जाळण्यात आली. अनेकांना घरदार सोडून पळ काढावा लागला. आज ज्याची बरीच चर्चा होते त्या मॉब लिंचिंगच्या घटनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घडल्या. तरीसुद्धा कुणाला याबाबत फारशी चर्चा करावीशी वाटली नाही. ब्राह्मणांनीसुद्धा त्याचा फार आग्रह धरला नाही. पुढच्या काळामध्ये मिळेल त्या क्षेत्रामध्ये ब्राह्मणांनी प्रवेश केला आणि खानावळीपासून हॉटेलपर्यंत, अभिनयापासून IT पर्यंत जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे आपला ठसा निर्माण केला. महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली आणि ब्राह्मण विरोधाचा अजेंडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आला. ब्राह्मणांना लक्ष करण्यात आलं. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक जण ऊत आल्यासारखे ब्राह्मणांच्या विरोधात बोलायला लागले. इतिहासाची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी आणि आदिलशहाशी लढले की त्यांचा संघर्ष ब्राह्मणांशी झाला, अशा प्रकारचा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण व्हावा. अनाजी पंत हा औरंगजेबापेक्षा मोठा खलनायक आहे अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न अनेक महाभागांनी करून पाहिला. महाराष्ट्रामध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाच्या आडूनसुद्धा ब्राह्मण द्वेषाचा कंड भागवण्याचं काम अनेक लोकांनी केलं. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष करण्यात आलं आणि ते लक्ष ते भाजप नेते आहेत म्हणून करण्यात आलं नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत म्हणून करण्यात आलं नाही. त्यांना लक्ष करण्यात आलं ते त्यांच्या जातीमुळे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांना जर जात म्हणून एकत्र येण्याची गरज वाटली तर ते स्वाभाविक म्हणावं लागेल. आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याची ती अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणावी लागेल. आज अनेक ब्राह्मण तरुणांची मानसिकता अशी आहे की जिथे शक्य असेल तिथे आपली राजकीय ताकद दाखवली पाहिजे. कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मणांनी आपलं उपद्रव मूल्य सिद्ध केलं. भाजपच्या उमेदवाराला झटका दिला. आम्हाला गृहीत धरू नका असा स्पष्ट इशारा या निवडणुकीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाने भाजपला दिला. हा सगळा घटनाक्रम आपल्या समोर आहे. तरीसुद्धा 30 जागा मागण्याची ब्राह्मणांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं समर्थन करता येत नाही आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राह्मण समाजाला ही उशिरा आलेली जागा आहे. महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे. कोण किती जागा लढणार हे तिन्ही पक्षांनी आपापसामध्ये ठरवलेलं आहे. सगळ्या पक्षांच्या संभाव्य याद्या तयार आहेत आणि 2 महिन्याच्या पूर्वी जर तुम्हाला तिकीट देतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं तर कोणीही निवडणुकीची तयारी करू शकत नाही. कारण विधानसभा मतदारसंघ बांधण्यासाठी किमान 3 वर्षाचा काळ लागतो. एवढा वेळ आज कोणाकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे ही उशिरा आलेली जाग आहे. ब्राह्मण समाजाने जी मागणी केलेली आहे त्या मागणीचं टायमिंग चुकलेलं आहे म्हणून या मागणीचं समर्थन करता येत नाही. ब्राह्मणांच्या विविध सामाजिक संघटनांनी 30 जागांची जी मागणी केलेली आहे त्याचा आधार काय? राज्यामध्ये ब्राह्मणांच्या लोकसंख्येचा टक्का साधारण 10च्या आसपास आहे. याच्यामध्ये मराठी ब्राह्मण आहेत आणि अन्य भाषिक ब्राह्मणसुद्धा, म्हणजे उत्तरेतून आलेले ब्राह्मण, दक्षिणेतून आलेले ब्राह्मण, अशा सगळ्या ब्राह्मणांची संख्या जर एकत्र केली तर राज्यामध्ये 10% ब्राह्मण आहेत आणि त्याच्यामुळे एकूण विधानसभेच्या जागांच्या 10% जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. एकूण जागा 288 म्हणून राऊंड फिगर म्हणून आम्हाला 30 जागा द्या अशा प्रकारची ही मागणी सकल ब्राह्मण समाजाकडून करण्यात आलेली आहे. परंतु याच्यामध्ये काही फार तथ्य दिसत नाही आहे. अशा प्रकारचा कोणताही फॉर्म्युला नसताना 2014मध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा अशी काही परिस्थिती नव्हती की भाजपकडे जे 122 आमदार होते त्याच्यामध्ये मोठी संख्या ब्राह्मण आमदारांची आहे म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. अशातला काही भाग नाही आहे. विविध जाती जमातीचे जे 122 आमदार होते ते सगळेचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला. केंद्रीय नेतृत्व त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस 2014मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याचा अर्थ स्पष्ट आहे की नेतृत्व तुम्ही कोणत्या जातीचे आहात त्याच्या आधारावर मिळत नाही. नेतृत्व कायम क्षमतेच्या आधारावर मिळतं.
देवेंद्र फडणवीस 2014मध्ये अन्यथा मुख्यमंत्री झाले नसते. ब्राह्मण समाजाच्या समोर आज जर प्रस्ताव ठेवला की तुम्हाला विधानसभेच्या 30 जागा हव्या आहेत, 30 तिकीटे हवी आहेत, की तुम्हाला राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं आहे, तर अर्थातच मुख्यमंत्रीपद असा ब्राह्मण समाजाचा चॉईस असेल. मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून भाजपच्या नेतृत्वाने चूक केली होती, परंतु जेव्हा या चुकीची जाणीव नेतृत्वाला झाली तेव्हा राज्यसभेमध्ये मेधा कुलकर्णी यांचं पुनर्वसन करण्यात आलं. प्रत्येक समाज घटकाला राजकीय प्रतिनिधित्व हवं याची पूर्णपणे जाणीव भाजपच्या नेतृत्वाला आहे आणि तसा प्रयत्नसुद्धा केला जातोय. लोकशाहीमध्ये संख्याबळाला पर्याय नाही, परंतु बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व याला कुठेच पर्याय नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्या हिंदवी स्वराज्याचं रूपांतर मराठा साम्राज्यामध्ये केलं ते श्रीमंत बाजीरावांनी. त्यांना ते पेशवेपद मिळालं ते महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची खूप मोठी संख्या आहे म्हणून मिळालं नाही. त्यांना जे पद मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळालं. छत्रपतींनी त्यांची निवड त्यांच्या कर्तृत्वामुळे केली, त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे केली, त्यांच्या पराक्रमामुळे केली. त्याच्यामुळे हे उदाहरण ब्राह्मण समाजाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. संख्याबळ ही ब्राह्मणांची ताकद कधीच नव्हती. बुद्धिमत्ता, क्षमता आणि नीतिमत्ता हीच ब्राह्मणांची ताकद राहिलेली आहे. गुरुवर्य संभाजीराव भिडे यांनी अलीकडेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले होते की मराठ्यांनो, आरक्षण कसलं मागता, देशाचा गाडा चालवण्याची जबाबदारी तुमच्या शिरावर आहे. म्हणजे तुम्ही देशाचा गाडा चालवला पाहिजे, आरक्षणासारखी क्षुल्लक गोष्ट कुठे मागत बसलाय. भिडे गुरुजींनी मराठा समाजाबद्दल जे विधान केलं तेच विधान तंतोतंत ब्राह्मण समाजाला सुद्धा लागू आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे निर्माण व्हायला पाहिजेत. देशाला अखंडतेच्या सूत्रात बांधणारे आचार्य चाणक्य निर्माण झाले पाहिजेत. तरुणांना बलोपासनेचा संदेश देणारे समर्थ रामदास निर्माण झाले पाहिजेत. त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीचा अंगार निर्माण करणारे रामदास निर्माण झाले पाहिजेत. संपूर्ण देशाला संघटनेचा महामंत्र देणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार निर्माण झाले पाहिजेत. असा प्रयत्न ब्राह्मण समाजाने करायला हवा. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, हेच ब्राह्मणांच्या उत्कर्षाचं सूत्र आहे, हेच देशाच्या उत्कर्षाचं सूत्र आहे. 30 जागा हा फार किरकोळ विषय आहे आणि अशा किरकोळ भानगडीमध्ये ब्राह्मण समाजाने न पडलेलं बरं. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल, आमची मतं जर पटली असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.